नमस्कार, मी कल्पना पांडे. आज आपण मराठीचे ज्येष्ठ लेखक बाबूराव बागुल यांचं जे सगळ्यात पहिला कथासंग्रह होता, जेव्हा मी जात चोरली होती, त्यामधील एका कथेचं वाचन करणार आहोत. ही कथेचं नाव आहे वाटेवरची आणि ही फारच भावूक अशी कथा आहे. तर याचं वाचन मी तुमच्यासमोर करीत आहे. गिरजा रात्रीची हाजीमंगल करून आली होती. सकाळीच उठून हातपाय धुवून तिने हाक मारून झोपडपट्टीतील परसाद घेशील अशा मंडळींना परसाद वाटला. नंतर ती नाश्ता करायला निघाली. तिथेही भेटतील त्या परसाद घेण्यासाठी तिने परसाद बरोबर घेतला. नाश्ता संपून आल्यावर ती पहाडावर मळलेले कापड चोपड धुणार होती. फेण्याने काथ्याने अंग घासून काढणार होती. संध्याकाळी पान खात खात ती धंद्यासाठी निघणार होती आणि चांगली सपाटून कमाई करणार होती. आजपासून तिला त्या पोरीची मुळीच भीती नव्हती. बाबाकडून तिने स्वतःला बरकत मागितली होती आणि तिच्या प्रतिस्पर्धी पोरीच्या वाटोळ्यांची कामगिरी बाबावर बजावून सोपवली होती. तिच्या म्हणण्याप्रमाणेच पुढे होणार होते, कारण कितीतरी फकीरांच्या आशीर्वादाचे पाठबळ तिला मिळाले होते. तिने एक फकीर पुरे 2 दिवस जेवू घातला होता. मोकळ्या हाताने दानधर्म केला होता. बाबावर चादर चढवली होती. जसे वागायला पाहिजे तसे ती पूर्ण श्रद्धेने वागत होती आणि त्याच श्रद्धेने तिला निश्चिती तिच्या धंद्याला शाश्वती दिली होती अशी तिची खात्री होती. म्हणून हसत चमकत उत्साहाने उसळत पायऱ्यांवरून पाय चटाचट उचलत ती हॉटेलात शिरली. तिने मोठ्या आनंदाने हाक मारली, कासम, परसाद धर. गिरजाच्या उधारीला कंटाळलेल्या हॉटेल मालकाने तिला बोलावलं, पण ती खुर्चीवरून उठली गेली नाही. उलट घाईने तिने ऑर्डर दिली. तिची धडपड पाहून मालकाला राग आला आणि तो ओरडून म्हणाला, तुझी तार आली. हे ऐकताच ती धाडकन खुर्चीमागे सारून ओरडली, तार? हॉटेलवाल्याने शांतपणे तिला तार मराठी समजावून सांगितली. ती ऐकून तिने बोंब ठोकली आणि हॉटेलवाल्याच्या हातापाया पडत ती ताबडतोब गावी जाण्यासाठी पैसे मागू लागली. तिच्या शोक दुःखाने एवढं सुद्धा विचलित न होता तो म्हणाला, तेरी वायर मी 2 दिन सांभाळली, फेकली नाही, रद्दीत टाकली नाही. और दूसरी बात, तेरे जैसे औरत को मैंने पत्ता दिया, बहुत उधार दिया जाओ, इतनी मेहरबानी काफी हो गई. काही सुद्धा न बोलता ती बाहेर पडली. तिच्या अंतःकरणात दुःखाचा डोम उसळला होता. तिच्या शरीराचा कणकण बधीर झाला होता. तरी ती तयारीला लागली. तिने साबण चोळून चेहरा धुतला, मळक्या चोळीने पुसला, आरसा तोंडापुढे धरला आणि तिच्या संबंध शरीराला गदागदा हलवीत दडपून टाकलेला हुंदका देत बाहेर पडला. आरसा खाली पडला. मन शांत होईपर्यंत ती रडली आणि पुन्हा सजावटीला बसली. तिने तेल लावून भांग पाडला. चेहरा आकर्षक दिसावा म्हणून सैलचा बुचडा बांधला. एक बट बाहेर काढून गालावर सोडली. कुंकवाची टिकली कपाळावर कोरली. चोळी काढून तिने काठ ओढून तिची गाठ अर्ध्या छातीवर मारली. तेच लुगडं आतला वर करून कमरेवर काठ काढून नेसली आणि दंडाभुजावर टाचा बोटांवर चालवण्याचा प्रयत्न करीत ती झोपडीबाहेर पडली. मोठी मितवाणी करून तिने पान सुपारी उधार घेतली, परंतु पान लावताना तिचे चपल बोटे चालेना. पान खाण्याला मन होईना, पण ओठांवर लाली भरण्यासाठी ती बळे पान चावू लागली. परंतु तिच्या ओठावर लाली फुटली नाही. चेहऱ्यावर प्रसन्नता आली नाही. मनाला उत्साहाची उकळी फुटली नाही. तिच्या हालचालीत ती गिळता आली नाही. तिचे मन उदास होते. अंतरीचे दुःख आत उसळत होते. दुःख कमी करण्याच्या हर इलाजाने ती अधिक वाढत होते आणि तार ऐकल्यापासून गेलेले भान काही केल्या परत येत नव्हते. दुःखाने अशी तिची मोडतोड झाली होती तरी गार्डनजवळ येऊन ती उभी राहिली. गेल्या काही वर्षापासून ती तिथेच येऊन उभी राहत होती. धंदा करत होती, पण अजून कोणी तिच्या ओळखीचे आलेच नाही. ती कोऱ्या तोंडाने पान चावत होती. ओठांना रंगवू पाहत होती. नळावर जाऊन चेहरा धुत होती. दुःखाने त्यावर आलेली खिन्नता पाण्याने पुसू पाहत होती, परंतु ती पुसली जात नव्हती.
पुरुषांची नजर तिच्याकडे वळतच नव्हती आणि तिला रडण्याची इच्छा असून परवानगी नव्हती. पुरुषांकडे पाहून ती हसत होती. तिचा संबंध शरीरात मुरलेली पुरुषांच्या वासना उद्दीपित करणारी कला प्रयत्न करून ती राबवत होती. पण कोणीही तिच्याकडे येत नव्हते. तिला दर दाम विचारित नव्हते. वेळ आणि माणसे तिला ओलांडून जात होती. तिच्या दुःखाची कोणी कदर करीत नव्हता. तिच्या लेखी दिवस कोंडवाडा झाला होता. त्याने पुरुष कोंडून टाकला होता आणि एकाकी तो तिच्या नजरेत पडला. त्या म्हाताऱ्याशी काहीतरी बोलून तो तिच्याकडे येत होता. तो जसा जसा तिच्याजवळ येऊ लागला तसा तसा तिच्या जीवाचा थरकाप उडू लागला. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटू लागला. तिच्याशी त्याने एकांत केलेल्या अत्याचाराची आठव तिला विंचू होऊन डसू लागला. तो जवळ आला होता. आता बोलणार होता. तो बोलल्यावर तिला नकार द्यायचे जमले नसते. तिला त्याच्याबरोबर जावेच लागले असते. तो सांगेल तसे वागावे लागले असते. त्याच्या अत्याचाराला गोड म्हणावे लागले असते. काय करावे हे तिला कळेना. त्याच्या तावडीतून कशी सुटका करून घ्यायची हे तिला उमगेना. ती घाबरून गेली होती. तो आला आणि तिला ओलांडून गेला. तिच्या हालचाली जागच्या जागी स्थिर झाला आणि त्याच्या पसरट पाठीचा पांढरा पसारा निबिड अंधारासारखा तिच्या डोळ्यात कितीतरी वेळ टिकून राहिला. काही वेळाने तिच्या जाणीवा परत आल्यावर तिला वाटले, बोलले असते, हसले असते तर बरे झाले असते. पोराला लवकर भेटता आले असते. ती लगबगीने पुढे झाली, परंतु तिच्या गळ्यातून हाक फुटली नाही. ती अत्याचाराची आठवण भूत होऊन तिला भेडसावत होती. ती माघारी फिरली आणि धावत जाऊन म्हातारीला म्हणाली, ए निब्री, त्या बोकड्यासंग पोरीला पाठवू नकोस. का? म्हातारी गिरजाकडे न पाहता म्हणाली. मी सांगते, गिरजा उसळून म्हणाली. आमचा आम्ही पाहू. म्हातारीने तिची अपार सहानुभूती लाथाडली आणि गिरजा शहारस संतापात शिव्या देत येऊन एका झाडाखाली हातपाय गाळून बसली. झाडाची सावली जमिनीवर चिडली होती म्हणून लांब पळत होती. जमीन मात्र तिला सोडत नव्हती. गिरजा त्या झाडाखाली पडली होती. तिच्या पोटात भूक होती, दुःख होते. त्या सावलीसारखे तिचे मन मुके होते आणि पळत होते. गिरजा जवळ उभा असलेला नारायण शेट्टी पाहिल्यावर तिच्या चेहऱ्याची आणि मनाची डागडुजी करून उठली. आता तिला प्राप्तीची निश्चिती होती. तो तिला नेणार होता आणि तिच्या वंचनेचा शेवट होणार होता. कारण त्याच्याबरोबर अजून 2 माणसं घेणार होता आणि दुःखाला धक्का न लागता तिच्याशी माणसासारखा वागणार होता. म्हणून तिने ठरवून टाकले, नारायणसारखे गिराईक सोडायचे नाही. व्यथेला वाढू द्यायचे नाही, मनाला रडू द्यायचे नाही. क्षणात ती सगन भाऊच्या लावणीतील शृंगार सुंदरा बनली. त्याच्या अंगावर हात ओवाळून तिने कानशिलावर कडकडत बोटे मोडले. इतके दिवस कुठे होतीस? मूल आजारी आहे, तार आली, जवळ दिडकी नाही, असे खरे सांगण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी तिचे माऊलीचे मन आतुर झाले. पण ती सावध झाली. तिने माणुसकीच्या भव्य भावना मारून टाकली. त्यामुळे आलेले गिराईक जाणार होते आणि तिचे जाणे शक्य नव्हते. म्हणून ती आपले कसब सावरून उठली. ती लाजली, आडेवेडे घेऊ लागली आणि चाचरत पण गालच्या गाली हसत म्हणाली, हात लावायचा नव्हता. असे सांगितल्याशिवाय गिराईक शहाणपणा सोडते, भावासाठी भांडत नसते आणि सांगितल्या दामात घेऊन जाते असे तिला माहीत होते. म्हणून ती खोटे बोलली आणि तिच्या अंतरी सुरी शिरली. वा, नारायण उद्गारला. 5 रुपये? तिने आपल्या कायेची किंमत त्याला बेफामकपणा पाहून वाढवली. 5 रुपयाची काही गिरायकी ती मिळवणार होती आणि आजच रात्रीच्या रात्री गाडीने गावी जाणार होती. म्हणून त्याला अधिक उत्तेजित करण्यासाठी त्याच्या खिशातून 5 रुपये काढून घेण्याची ती आपली प्रभावी कला वापरू लागली. ती उगीच ओशाळली, लाजली आणि हळूच म्हणाली, पहिला तूच हायस, पहिल्याच दिवसाचा. एवढे बोलून तिने शरीर समर्पणाची आपली उत्सुकता त्याच्या अंगावर निर्जीव होऊन कोसळून व्यक्त केली. त्याने तिला मिठी मारून सावरून धरली आणि तो म्हणाला, खरंच आहे? तिचे म्हणणे त्याला पटले नाही, म्हणून विशिष्ट हालचाल करून तिने त्याला पटविले. पैसे नसल्यामुळे त्या दुःखातही तिला सुख वाटत होते. त्याच्याशी लगट करून त्याच्या धंद्याची भरपूर जाहिरात केली होती. ती बऱ्याच जणांनी पाहिली होती. कमीत कमी 2-4 गिरायके येण्यासाठी तिला खात्री वाटत होती. परंतु बराच वेळ जाऊनही कोणी आले नाही.
वेळ जाऊ लागली, भूक बळकावू लागली, उदासीनता वाढू लागली आणि सकाळपासून चाललेल्या निर्दयी उपेक्षेने ती रडीला आली, चिडीला आली, उद्वेगली, आवेगून धंद्याला काडी लावीत निघाली. गार्डन बाहेर आली आणि पुन्हा माघारी फिरली. वाटवळीत वातीसारखे तिचे मन थरथरत होते. तरी ती तशीच मन स्थिर करत होती आणि नारायण शेट्टीला शोधत होती. आता तिला वेळ नव्हता. मिळेल ते भाव घेऊन धंदा करायचा होता आणि 12 वाजेपर्यंत पुरा करायचा होता. म्हणून ती बागेत शिरली. तिला नारायण शेट्टी लगट करायची होती आणि स्वतःच्या अत्यंत स्पष्ट नागवी जाहिरात करायची होती. पुष्कळ फिरूनही तो दिसला नाही. तिला कोणी विचारले नाही. म्हणून हरणाचा पिंजरा पाहून पुढे येणाऱ्या सातारी पहिलवान जोडीला तिने डोळा घातला आणि परिणाम पाहण्यासाठी ती तिरकस होऊन उभी राहिली. केवळ आपल्या पाठीमागील शरीर सुडोलपणा दाखवण्यासाठी संबंध पदर गोळा करून घाम पुसू लागली, वारा घेऊ लागली. चायला, आवा डोळा व मात्रिया हसत तिच्याकडे पाहून थुंकत शिव्या देत ती जोडी निघून गेली. आणि या उपेक्षेने चिडून, दुःखाने पिडून, कष्टाने थकून, भुकेने गळून, वेडीपिशी होऊन तिने तिच्याकडे पाहणाऱ्या चष्मेवाल्या माणसाला मानेने खून केली. तो तिच्याकडे आला आणि त्याने तिला भाव विचारला. 5 रुपये. तिच्या अंगात जोर राहिला नव्हता. तिचा आवाज खोल होत गेला, कापरा झाला होता आणि तिच्या क्लांतपणाला तो तिचा भित्रेपणा समजला, तिचा नवखेपणा समजला. 2. तिचा नवखेपणा आणि तिच्या कपड्यांवरून त्याने तिचा भाव ठरवला आणि बावरलेल्या गिरजाने मान हलवून त्याला नकार दिला. चल, त्याला घाई झाली होती आणि घाई देखील बाईला भुलवायची एक युक्ती असते त्याला माहिती होतं. त्याची घाई गर्दी पाहून तो जाळला सापडलाय असे समजून तिने बोलक्या हालचाली करून त्याला पेटवला. किती वर्षापासून धंदा करतेस? तो शिगेला पोचला होता. त्याच्या सवालाचे कारण तिला समजले होते. म्हणून तिने त्याला खोटेच सांगितले. गेल्या 2 महिन्यापासून. पूर्वी जास्त बोलण्याची इच्छा त्याची नव्हती. त्याला बेवकूफ करून अधिक प्राप्ती करण्यासाठी तिने खोटेच सांगितले. नाचायला होते. हे बोलताना तिने एवढे सुंदर हालचाल केली की तो पूर्णपणे गारद झाला आणि त्याच्या तोंडातून एवढाच शब्द बाहेर पडला. चल, आधी पैसे दे. मुंबईचे लोक. ती आता पूर्णपणे नवखी झाली होती आणि आत तिच्यातील आईने गाईसारखी मान टाकली होती. पळून जाणार नाही. मला उठून धरता येत नाही. तिने डोळ्यांना पदर लावून चेहरा झाकला. डोळ्यात सर्व दारे ओलांडून आलेला थेंब तिने मोठ्या कौशल्याने पुसून टाकला. पदर बाजूला केला. तिच्या चेहऱ्यामागे कणकण दुःखाने भरला होता. आईच्या या थापेचा तिचा चेहरा पाहून त्याच्यावर एक एवढा परिणाम झाला की त्याने झटकन तिच्या हातात 5 रुपये दिले आणि ती दोघे फोरास रोडकडे जाण्यास ट्रॅममध्ये बसली. गिरजा त्याच्या गैरसमजाची वाढ करण्यासाठी, जास्त पैसे काढण्यासाठी शालीन स्त्री बनली. चालता चालता परिचय करून देऊन गिऱ्हाईक मथवायची सवय तिने स्वयंपूर्ण दाबली. ती कोणाकडे पाहत नव्हती. छातीवरचा पदर ढळू देत नव्हती. डोईवरचा पदर सारखा नाकापर्यंत ओढत होती. मुळीच अनुभव नसलेल्या स्त्रीचा भयवाकूळ तिच्या डोळ्यात अवतीर्ण झाली होती. ती त्याची शालीन स्त्री बनून बसली होती. त्याला बिलगत होती आणि मुलाला कवेत घेऊन कवटाळण्यासाठी तीव्र इच्छा तीक्ष्ण तलवार होऊन तिला जखमा करीत होती. कितीही प्रयत्न केले तरी मरत नव्हती, जिरत नव्हती आणि तो तिला लुटण्याचा विचार करीत होता. नव्याने धंदा करणारी बाई सावध नसते. पुष्कळ गिरायके घेऊन शक्ती वाचवण्याची खुबी तिला माहिती नसते. ती सरळ आणि छान वागते. म्हणून तिच्याकडून पुष्कळ घेऊन तिला सहज फसवता येते. त्याने तिला फसवण्याचे ठरवून टाकले. ती दोघे नाक्यावर उतरली आणि खोलीत गेली. ती अंथरुणावर जाऊन मरगूळ बसली. त्याने दार बंद केले. उभी राहा बसण्याचा तिचा उद्देश होता. नवेपणा आणि त्यातून येणारा भित्रपणा दाखवण्यासाठी, पण तिला खरोखरच उठवेना. उभी राहा त्याने पुन्हा आग्रह केला. तिने मान हलवून नकार दिला. तो आग्रह करीत गेला. ती नकार देत गेली आणि म्हणून हट्टी नवरी तरुणी त्याला फार आवडली. त्या 2 रुपयाची नोट तिच्या हातात कोंबून तिला बगलेत हात धरून उभी केली. आग्रह करून तिचा नकार घेऊन तिला पैसे देऊन तो तिचे एक एक वस्त्र काढीत गेला. ती पूर्णपणे विवस्त्र झाली आणि तिची मूठ नोटांनी भरून गेली. मग तो डोक्यात येईल तसा त्रास देऊ लागला.
प्रत्येक प्रसंगाला पैसे देऊ लागला. हाजी मलंग बाबाच्या प्रभावाचा प्रत्यय तिला येऊ लागला. ती भाविकपणे पैसे घेऊ लागली आणि जीवाचे नाव दगड ठेवून त्या अथांग यातना सहन करू लागली. तिच्याजवळ आता गावी जाऊन येण्यापुरती दवादारूपुरती रक्कम जमा झाली होती आणि शेवटी तिने त्याला विकृत तृप्तीसाठी पूर्ण शरीराचा मक्ता देऊन टाकला. तिची शक्ती संपली. सहनशीलता शून्य सोडून खाली गेली. तिची शुद्धी सरली आणि कुलुपाप्रमाणे आवळलेली मूठ सैल झाली. नोटांची वळकटी खाली पडली. एकाकी आगीचा चटका बसण्यासाठी ती वळवळली. तिची झापड सरली. तिने चटकन हात उचलून मूठ पाहिली. मूठ रिकामी होती. निजल्या ती भुईशोध शोधू लागली, पण शोधूनही काही सापडले नाही. तेव्हा तिची नजर समोर गेली. तो चष्मेवाला कपडे करीत होता आणि दुसऱ्या क्षणात त्याचा धूर्तपणा तिच्या लक्षात आला. त्याने अथांग यातना सहन करणारी, शून्याखाली गेलेली तिची सहनशीलता संतापात परिवर्तित झाली आणि तिच्या श्रास्न शरीरावर वीज होऊन नाचू लागली. तिच्या स्नायूतील शक्ती संघटित करू लागली, उत्तेजित करू लागली. तिच्या डोळ्यातील सापाची क्षुब्धता आली. तिचा चेहरा संतापाने लाल झाला. वरचा ओठ नाकाकडे दुमडून ताठ झाला. तिने कमरेला कसा तरी पदर गुंडाळला आणि सुरुंगासारखी भपकन भडकून उठली. ए भाड्या भडव्या, पळतोस कुठं? पैसे टाक. तो दरोडेखोर गिरजाचा प्रक्षुब्ध अवतार पाहून क्षणभर थरारला आणि सावधून झेपावून येणाऱ्या गिरजाची वाट पाहू लागला. त्याने झेपावून आलेल्या गिरजावर गळा धरून तिला दूर करून जरा तोलावली आणि नंतर मांजर उचलून सहज फेकावे तशी तिला फेकून दिली. आणि ती वात्सल्याने वेडावलेली, दुःखाने जळलेली आई जशी पडली तशी उठलीच नाही. पदर कमरेला आवळून धरलेली तिची मूठ कुलपासारखी घट्ट झाली. स्वाहा करून उठलेल्या होमकुंडातील ज्वालेसारखी तिची जिव्हा दातांच्या दरवाजाआड अडून पडली. आणि तार वाचलेल्या हॉटेलवाल्याने तिला खोटेच सांगितले होते. तिचा मुलगा वारला होता आणि खरोखरच वारला होता.